ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही डिस्क रिसाईज तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही विंडोज प्लॅटफॉर्ममध्ये करू शकता. ठीक आहे. तर डिस्क रिसाईज म्हणजे काय असतं की तुमची ऑलरेडी पार्टिशन टेबलमधून आपण स्पेस थोडी उचलून आपण डीमध्ये किंवा ईमध्ये किंवा सीमध्ये तुमच्या ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे आता समजा माझी सीमध्ये समजा 109 GB आहे. 109 म्हणजे 109 GB म्हणजे टोटली भरलेली आहे साईज. तर ती मला साईज मला वाढवायची आहे. म्हणजे काय करायचं आहे की 109 मध्ये मला ॲडिशनल अजून पार्टिशन ॲड करायचं आहे, म्हणजे स्पेस मला ॲड करायची आहे. तर मी काय करणार, ईमधलं जे पार्टिशन जी साईज आहे, म्हणजे आता ईमध्ये किंवा जीमध्ये माझी जेवढी पार्टिशन साईज आहे त्यातली उचलून मी सीमध्ये ट्रान्सफर करणार. सिंक हार्ड ड्राईव्ह नाही करायची आपल्याला. म्हणजे सिंक हार्ड ड्राईव्ह म्हणजे काय की आपण सीमधून उचलून आपण सीची स्पेस उचलून आपण डी आपण क्रिएट करतोय, तसं नाही करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, जी मधली स्पेस उचलून आपल्याला सीमध्ये ट्रान्सफर करायची आहे. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही हे पार्टिशन तुम्ही तुमची स्पेस आहे ते ट्रान्सफर करू शकता तुम्ही सीमध्ये किंवा डीमध्ये. ठीक आहे. तर आता मी क्लोज करतो. आता ह्याच्यामध्ये मी काय वापरतोय, इझिएस्ट पार्टिशन मास्टर म्हणून वापरतोय. हे टूल वापरतोय मी. ह्याच्यातून मला आता आपण स्पेस मी ट्रान्सफर करणार आहे. तर सिम्पल याच्यावरती काय करायचं, यास समजा तर ज्या पार्टिशनमधून तुम्हाला सीमध्ये वाढवायची स्पेस, तर पहिल्यांदा तुम्हाला ज्या पार्टिशनमधून तुम्हाला स्पेस कट करायचे ते पार्टिशन सिलेक्ट करायचं. तर मला काय, मी कुठून जीमधून मी पार्टिशन साईज कट करतोय, त्याला सिम्पल राईट क्लिक करायचं आणि रिसाईज ऑर मूव्ह ह्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता रिसाईज आणि मूव्ह केल्यानंतर इथे ॲडव्हान्स सेटिंगवरती क्लिक करायचं. ॲडव्हान्स सेटिंग मी तुम्हाला काय बोललो, कारण इथे तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल की किती GB आपण यूज करतोय. साधं सिम्पल याच्यातून हा जी वरची साईज आहे ना, याला ट्रॅक करायचं आहे. इथे 10 GB करायचं तुम्हाला घ्यायचं आहे. आपण 46 पकडतो मी. तर ओकेवरती क्लिक करायचं. ओकेवरती क्लिक केल्यानंतर एक्झिक्यूट टास्कवरती क्लिक करायचं आहे. रिबूट रिक्वायर्ड म्हणून इथे दाखवते तो, म्हणजे तुमचा लॅपटॉप रिस्टार्ट होणार त्याच्यामध्ये. कॅन्सल करून याला आपण कॅन्सल करू शकतो. येस. मॅनेज डिस्क, मॅनेज सिंक व्हॉल्यूम. तर मी इथे 10 GB आता आपण ॲड करतो याच्यामध्ये, म्हणजे 10 GB आपण पार्टिशन अनलोकेट करतोय. सिंक तुमचं पार्टिशन आता ह्याला अनलोकेटच ठेवायचं तुम्हाला, ह्याला काही चेंजेस करायचे नाही आहेत. त्यानंतर आता तुम्हाला इझिएस्ट पार्टिशन टूल ओपन करायचं आहे आणि रिसाईजवरती क्लिक करायचं आहे. रिसाईजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला दाखवू शकतो, इथे तुमची ही जी आहे ना, ही तुम्ही अनलोकेट केलेली स्पेस आहे. याच्यात बघू शकता 9.77 GB. ठीक आहे. याच्यात पण 9.77 GB. ह्याच्यात तुम्हाला पार्टिशन क्रिएट नाही करायचं आहे. याच्यामध्ये या टूलमध्ये जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा पार्टिशन क्रिएट नाही करायचं आहे. ठीक आहे. आता आपण अल्टरनेटिव्ह सोर्स काढला, म्हणजे तो रिस्टार्ट झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये तुम्हाला परत ॲप्लिकेशन ओपन करण्यापेक्षा म्हणून आपण डायरेक्टली मॅनेजमधून आपण डिस्क साईज आपण केली, अनलोकेट पार्टिशन टेबल केलं. ठीक आहे. म्हणजे आपण सिम्पल जीमधून आपण पार्टिशन साईज आपण थोडी इकडे साईडला घेतली. ठीक आहे. तर आता क्लोज करतोय मी आणि ही पार्टिशनला तुम्हाला ड्रॅग करायचं, सिम्पल 0 MB फ्री दाखवेल. मग आता इथे तुमचे झाले 118 GB. 118 GB तुमची ही पार्टिशन टेबल क्रिएट होईल. इथे ओकेवरती क्लिक करायचं आणि इथे एक्झिक्यूटवरती क्लिक करायचं. आता इथे जसं बघू शकता, ते पहिलं रिस्टार्ट रिक्वायर्ड आपल्याला दाखवतं. आता रिस्टार्ट रिक्वायर्डची गरज नाही आहे. इथे सिम्पल अप्लायवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. हार्डली एक 5-10 मिनिटाचा प्रोसेस घेतो. त्याच्यामध्ये 5-10 मिनिटामध्ये तुमचं पार्टिशन, तुमचं साईज असते ती तुमची मर्ज झालेली असते त्याच्यामध्ये. हे 100% कंप्लीट व्हायला द्यायचं आणि ह्याच्यामध्ये काही तुम्हाला इंटरप्ट करायचं नाही आहे. म्हणजे जे तुम्ही जो पार्टिशन रिसाईज करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरप्ट करायचं नाही. कारण कसं आहे, जिथून तुम्ही स्पेस उचललेली आहे तिथून तो परत किंवा सी किंवा डी अनलोकेट होणार तुमचा पार्टिशन टेबल. तर जसं बघू शकता
आपली स्मार्ट रिसाईज ऑन डिस्क 0 म्हणजे काय झालं की स्टेप 1 आपण पहिली काय केली होती, रिसाईज फ्रॉम जी, म्हणजे साईज आपण 10 GB कमी केली होती जी पार्टिशनमधून, आणि आपण रिसाईज केली आपण सी मध्ये, म्हणजे सी 10 GB आपण जी सी मध्ये ट्रान्सफर केली. तर जसं बघू शकता आता तिथे साईज आता 18 GB आहे ह्याच्यामध्ये, आणि इथे आपली आता 151 GB पार्टिशन यूज आहे. म्हणजे इथले आपण पार्टिशन उचलून साईज उचलून आपण जी मध्ये ट्रान्सफर केली विदाउट फॉर्मॅट आणि विदाउट डेटा लॉस. ह्याच्यातून तुम्ही रिसाईज करू शकता. फक्त रिसाईज करताना आपल्याला तुम्हाला एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्पेस तुम्हाला त्याला पण स्पेस तेवढीच द्यायची आहे जेवढी त्याला युटिलाइज, म्हणजे 10 किंवा 20 GB तुम्ही तुमच्या सी मध्ये किंवा डी मध्ये ट्रान्सफर करू शकता. कारण कसं त्या उद्याचा समजा ज्याच्यातून तुम्ही ट्रान्सफर केले तर उद्या तो ड्राईव्ह जर फुल झाला तर परत तुम्हाला इकडची स्पेस उचलून परत तिकडे टाकावी लागेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ जर आवडली जर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.